पावसाळ्यात महाराष्ट्र खूप सुंदर दिसतो. पाऊस सगळं काही बदलून टाकतो. सह्याद्री पर्वतरांगा अतिशय सुंदर दिसतात. धबधबे आणि हिरवळीने ते जिवंत होतात. पावसाळ्यात महाराष्ट्रातील लोक सहलीला जायला खूप पसंत करतात. निसर्गाचा आनंद घेण्याचा हा एक खास काळ असतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला आकाशात काळे ढग जमू लागतात आणि पहिल्या पावसाच्या थेंबांनी मातीचा सुगंध दरवळतो. सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये धबधबे जोरात वाहू लागतात आणि नद्या भरून वाहतात. गावांमध्ये शेतकरी आपल्या शेतात काम करताना दिसतात, कारण पावसाळा त्यांच्या शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. शहरामध्ये लोक पावसात भिजण्याचा आनंद घेतात, गरम चहा आणि भजीचा आस्वाद घेतात. महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे जसे की महाबळेश्वर, माथेरान आणि लोणावळा पावसाळ्यात पर्यटकांनी गजबजल्ली असतात. निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी हा काळ स्वर्ग समान असतो. पावसाळ्यातील महाराष्ट्राची ही जादू अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक दरवर्षी येथे येतात. पावसाळ्याच्या या अद्भुत काळात महाराष्ट्राचे सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा अधिक खुलून दिसतो. चला तर मग महाराष्ट्रातील काही नवीन सहलीच्या ठिकाणांचा शोध घेऊया. भंडारदरा हे इगतपुरीजवळ आहे. हे एक लपलेलं रत्न आहे. येथे एक सरोवर, पर्वत आणि धबधबे आहेत. इथून तुम्हाला भव्य रंधा धबधबा पाहता येईल. गर्दी टाळण्यासाठी आठवड्यात भेट द्या. माळशेज घाट हा एक डोंगरी रस्ता आहे. हा घाट त्याच्या असंख्य धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. घाटातून जाणारी गाडीचा प्रवास थक्क करणारा आहे. तुम्हाला इथे अनेक प्रकारचे पक्षी पाहायला मिळतील. छत्री सोबत ठेवा, कारण येथे अचानक पाऊस पडतो. ताम्हिणी घाट निसर्गाच्या नंदनवनात एक शांत सुटका. ताम्हिणी घाट पुण्याला कोकणाला जोडतो. हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. तुम्हाला येथे अनेक धबधबे आणि सरोवर पाहायला मिळतील. घनदाट जंगलात विविध प्राणी राहतात. धबधब्यांकडे जाण्यासाठी ट्रेकिंगसाठी आरामदायी बूट घाला. भाग 3 स्थानिक चवींचा आस्वाद. तुमच्या सहलीवर पाकृतींचा आनंद. सहलीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे जेवण. काही पारंपरिक मराठी पदार्थ पक्क करा. तुम्ही वडापाव, पोहे आणि थालीपीठ आणू शकता. स्थानिक फळे खाण्यास विसरू नका, ती खूप चविष्ट असतात. भाग 4 निसर्गाच्या पलीकडे महाराष्ट्राच्या समृद्ध वारशात रमणे. महाराष्ट्राला समृद्ध इतिहास आणि संस्कृती आहेत. या सहलीच्या ठिकाणांवर अनेक किल्ले आहेत. तुम्ही या किल्ल्यांना भेट देऊ शकता. ते सभोवतालच्या परिसराचे आश्चर्यकारक दृश्य देतात. शूर मराठा राजांबद्दल जाणून घ्या. चला मित्रांनो, भाग 5 मध्ये जाऊया. तुमची पावसाळी सहल नियोजन. अविस्मरणीय सहलीसाठी महत्त्वाचे टिप्स. पावसाळ्यात सहल करणे खूप मजेदार असते, पण त्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. सर्वात आधी जाण्यापूर्वी नेहमीचे हवामान अंदाज तपासा. हे खूप महत्त्वाचे आहे. हवामानाचा अंदाज तुम्हाला तुमच्या सहलीसाठी योग्य दिवस निवडण्यास मदत करेल आणि पावसाळ्यासाठी आवश्यक त्यानुसार पक करा. पावसाळ्यात सहलीसाठी पक करताना पाण्यापासून संरक्षण करणारे कपडे आणि उपकरणे घेणे आवश्यक आहे. तुम्हाला तयारीशिवाय अडचणीत सापडायचे नाही ना. योग्य तयारी केल्यास तुम्ही पावसाळ्यातील कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकता. तुमच्या वस्तूंसाठी वॉटरप्रूफ पिशव्या नक्की घ्या. माझ्यावर विश्वास ठेवा, पावसाळ्यातील सहलीसाठी वॉटरप्रूफ पिशव्या खूप उपयुक्त ठरतात. नंतर तुम्ही स्वतःचे आभार मानाल. आणि पॅकिंग करताना तुमच्या सर्व वस्तू व्यवस्थित पॅक करा, जेणेकरून तुम्हाला काही हरवणार नाही. चालण्यासाठी योग्य आरामदायी बूट घालायला विसरू नका. पावसाळ्यातील सहलीसाठी योग्य बूट खूप महत्त्वाचे आहेत. तुमचे पाय तुमचे आभारी राहतील. योग्य बूट घातल्यास तुम्ही पावसाळ्यातील सहलीचा आनंद घेऊ शकता. चला तर मग या टिप्स लक्षात ठेवा आणि तुमची पावसाळी सहल अविस्मरणीय बनवा. आता भाग 6 कडे जाऊया. जबाबदार पर्यटन. महाराष्ट्राच्या निसर्गाचे सौंदर्य जपणे. महाराष्ट्राच्या निसर्ग संपन्नतेचा आनंद घेताना आपण त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारीही आपल्यावर आहे. ही ठिकाणे स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खरंच कचरा टाकू नका. स्वच्छता राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तुमचा कचरा नेहमी परत घेऊन जा. कचरा टाकल्याने निसर्गाचे नुकसान होते आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना त्याचा आनंद घेता येत नाही. एक छोटासा प्रयत्न आहे जो खूप मोठा फरक करतो. झाडे लावणे, समुद्रकिनारे स्वच्छ ठेवणे
आणि स्वच्छता मोहिमा राबवणे हे सर्व आपल्या निसर्गाच्या संरक्षणासाठी आवश्यक आहे. स्थानिक संस्कृती आणि परंपरांचा आदर करा. पर्यावरणाची काळजी घ्या. स्थानिक लोकांच्या जीवनशैलीचा आदर करणे आणि त्यांच्या परंपरांचा सन्मान करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. या आश्चर्यकारक ठिकाणांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आपण सर्वांनी आपापले योगदान देऊया. आपल्या छोट्या छोट्या प्रयत्नांनी आपण महाराष्ट्राच्या निसर्गाचे सौंदर्य जपू शकतो. चला एकत्र येऊन निसर्गाचे रक्षण करूया आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी हे सौंदर्य टिकवून ठेवूया. भाग 7 वाटण्याचा आनंद, प्रियजनांचा आठवणी तयार करणे. सहलीचा आनंद प्रियजनांचा घेतल्यास जास्त असतो. कथा, हास्य आणि चांगले अन्न शेअर करा. फोटो आणि व्हिडिओद्वारे आठवणी कैद करा. या आठवणी कायमच्या जपल्या जातील. भाग 8 जादू कैद करणे. पावसाळी लँडस्केपसाठी फोटोग्राफी टिप्स. पावसाळा हा फोटोग्राफीसाठी उत्तम संधी देतो. वॉटरप्रूफ कॅमेरा किंवा कव्हर वापरा. वेगवेगळ्या अँगल आणि कंपोजिशनचा प्रयोग करा. धबधबे आणि हिरवळीचे सौंदर्य टिपा. भाग 9 अनपेक्षितेचा स्वीकार करणे. प्रत्येक थेंबात साहस शोधणे. पावसाळा हा अनिश्चित असू शकतो. अनपेक्षितेचा स्वीकार करा. थोड्या पावसामुळे तुमचा उत्साह कमी होऊ देऊ नका. साहसाचा आनंद घ्या. भाग 10 निष्कर्ष. आठवणीत राहणारा पावसाळा. महाराष्ट्राचा पावसाळा जादुई आहे. तो निसर्गाशी जोडण्याची संधी देतो. या सुंदर सहलीच्या ठिकाणांचा शोध घ्या. तुमच्या प्रियजनांचा अविस्मरणीय आठवणी तयार करा. सुरक्षित आणि आनंददायी पावसाळा